हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये। आज मी इथं मस्त असा बनाना मिल्कशेक दाखवते। खूप छान आणि मस्त असा पटकन बनणारा आणि कमी टाईममध्ये बनणारा मिल्कशेक आहे हा। मी अगदी फक्त 2-3 मिनिटांमध्येच तयार केलेला आहे। तर चला पाहूया। आता मी इथं पहिल्यांदा ड्रायफ्रूट्स सगळे घेतलेले आहेत, काजू, बदाम आणि पिस्ता। आता मी इथं एकच केळी घेतली कट करून। आणि हो, जे दूध वगैरे पिऊ शकत नाही तर तुम्ही असाही वेगळा बनाना मिल्कशेक बनवून पिऊ शकताय आणि मुलांनाही देऊ शकताय। आता मी सर्वप्रथम इथं ड्रायफ्रूट्स सगळे टाकून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता केळी एक घेतलेली आहे मी इथं कट करून, ते टाकून घेते। आता मी याच्यामध्ये मी दूध गरम करून म्हणजे थंड करून घेतलेलं आहे। तुम्ही थंडही घेऊ शकताय। आता मी हे थंडच दूध घेतलेलं आहे। आता मी इथं दूध एक कपच टाकलेलं आहे। मी कमी बनवते, एकच ग्लास बनवते। आता मी इथं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे, पाहू शकताय। बघा आता इथं रेडी झालेला आहे। आता मी इथं ग्लासमध्ये टाकून घेते। बघा एकदम छान आणि मस्त अशी फाईन अशी पेस्ट झालेली आहे। मस्त असा मिल्कशेक तयार आहे। आता मी इथं ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत, काजू, बदाम आणि पिस्ता। आता मी इथं सगळे कट करून घेतलेले आहेत ते याच्यावरती टाकून घेते। आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालतील, कारण अगोदरच आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये। बघा आता इथं रेडी झालेलं आहे। आता मी याच्यामध्ये साखर टाकलेली नाही, तुम्ही 1 चमच साखर टाकू शकताय, कारण केळी गोड असल्यामुळे मी याच्यामध्ये साखर टाकलेली नाही। आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे नक्कीच सांगा कमेंटमध्ये। आणि व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा, असेच छान छान व्हिडिओ पाहायला तुम्हाला भेटतील। थँक्यू।